तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये गूळ मिक्स करून पाहिलाय का? अर्थात नसेन पाहिला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी गूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही गूळ या ठिकाणी घेऊ शकता. गूळ पावडर वापरली तरी काही हरकत नाही. या ठिकाणी मी गुळाचे खडे घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला सुरीच्या मदतीने हा गूळ चिरून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, गूळ चिरल्यानंतर 1 वाटी गूळ या ठिकाणी मी घेतलेला आहे. एका साईडला पातेलं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चिरलेला गूळ घालायचा आहे. ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. उकळी घ्यायची नाही आहे पाण्याला. गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे गुळाचे खडे सगळे विरघळून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळा पाण्यामध्ये गूळ विरघळून घेते. गूळ विरघळल्यानंतर आपल्याला हे पाणी थंड करून घ्यायचं आहे. तर इथे मी एक पसरट भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे पदार्थाला छान अशी चव येते. मीठ घातलं की पिठामध्ये मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा बडीशेप घालायची आहे. या ठिकाणी मी अख्खी बडीशेप वापरलेली आहे. तुम्ही बडीशेप पावडर वापरली तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं गुळाचं पाणी करून घेतलं होतं ना, ते त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच जास्त घालायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित छान असं स्मूथ हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून मिक्स केलं की पिठाच्या गाठी होणार नाही. अशाच पद्धतीने इथे मी हे पीठ छान असं मिक्स करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी सगळं गुळाचं पाणी घातलेलं आहे आणि छान हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला कधी गोडाचा पदार्थ खाऊशी वाटला ना, तर हा गव्हाच्या पिठापासून नक्कीच करून पहा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणांना आवडेल. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी थोडं थोडं गुळाचं पाणी घालून हे पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पीठ छान व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे. तुम्ही जर जाड रवा वापरणार असाल तर थोडासा मिक्सरला फिरवून घालू शकता. रवा घातला की आपला पदार्थ छान असा खुसखुशीत तयार होतो. रवा घातला, व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे, म्हणजे पिठामध्ये रवा छान व्यवस्थित भिजला जाईल. 10 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया. तुम्ही पाहू शकता रवा पिठामध्ये छान व्यवस्थित भिजलेला आहे. त्यानंतर इथे मी किसणीने सुंठ त्यामध्ये खिसून घेते. तुम्ही विलायची पावडर वापरली तरी काही हरकत नाही, पण सुंठ पावडर घातली की पदार्थ अगदी खायला छान लागतो. सुंठ किसल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यानंतर परत आपल्याला छान व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. पीठ व्यवस्थित आपलं छान असं तयार झालेलं आहे. एका साईडला इथे मी आप्पे पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे. तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता. सगळं आप्पे पॅनमध्ये तूप घातल्यानंतर तयार केलेलं पीठ आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण गव्हाचं पीठ आणि गुळापासून छान असे आप्पे तयार करतोय. अगदी ही रेसिपी जुनी आहे बरं का, पण काही जण तेलामध्ये तळून करतात. पण आज आपण अगदी कमी तेलात गव्हाच्या पिठापासून छान असे आप्पे तयार केलेले आहेत. कोणाला जर जास्त तेलकट आवडत नसेल ना, तर त्यांनी या पद्धतीने करून पहा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. अशाच पद्धतीने इथे मी सगळे आप्पे पॅनमध्ये तयार केलेलं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. गॅस आपल्याला मीडियम करून त्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण आपल्याला 2 ते 3 मिनटं ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छान असे टम्म फुगलेले आहे ते आप्पे. तर एका साईडने भाजल्यानंतर आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तुम्ही हे आप्पे मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी सकाळच्या घाईगडबडीमध्ये झटपट करू शकता. तर एक साईड पलटी केल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा किती छान मस्त भाजलेले आहेत. पाहू शकता तुम्ही आप्प्यांना रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. आपण हे कमीत कमी तेलामध्ये आप्पे तयार केलेले आहेत.
काही जण याला गुलगुलेसुद्धा म्हणतात. ते गुलगुले तेलामध्ये तळले जातात, पण खूप तेलकट होतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करून खावा. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला तेलसुद्धा अगदी कमी लागतं. या ठिकाणी आपण तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे ही रेसिपी अगदी पौष्टिक झालेली आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरेसुद्धा आप्पे करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे आप्पे करून घेते आणि छान दोन्ही साईडनी सुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ लागत नाही बरं का, अगदी 10 मिनिटात हे आप्पे तयार होतात. तुम्हाला कधी छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही अगदी झटपट करू शकता. तर या ठिकाणी पाहू शकता मी सगळे आप्पे तयार करून घेतलेले आहे. रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे आप्प्यांना. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना, तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.